काही काय प्रॉपर्टी जप्त केलेल्या आहेत? कारण तिसरा दिवस आहे. आम्हाला हे बघा अजून त्याच्यामध्ये टेक्निकली काही प्रॉब्लेम्स असतील. तुम्ही ज्या वायुयोगाने पळायचं म्हणता, काही म्हणजे कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या कायदेशीर बाबी तपासल्याशिवाय याच्यामध्ये लगेच्या लगे फार गोष्टी होत नसतात. थोडा धीरे चलो, पण लेट बट थेट म्हणजे एसटी महामंडळ असते बरं का. पुढे चरित्र हनन केलं जात असल्याची तक्रार महिला आयोगाकडे करण्यात आलेली आहे. कृपया तो विषय संपलेला आहे. जर आपण तो विषय बोलणार असाल तर मग माझी विनंती कृपया हे बघा, जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेले. कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यामधलं हे झालेलं जंगलराज, संतोष देशमुखचा झालेला अतिभयानक खून, याचा फोकस कृपया दुसरीकडे डायव्हर्ट करू नका. संतोष देशमुखचा खून प्रकरण आणि बीड जिल्ह्यामध्ये माजलेली ही जी दादागिरी आणि हे जे प्रकार आहेत याच्यावरती तुम्ही बोला. त्या प्रत्येक प्रश्नाचं सायंकाळी 5 पर्यंत मी उत्तर देत राहतो. चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं एक